पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप पूर्वीची गोष्ट आहे. ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका हे अत्यंत तपस्वी व धर्मनिष्ठ होते. त्यांचा पुत्र म्हणजेच परशुराम भगवान विष्णूंचा 6वा अवतार. परशुराम लहानपणापासूनच शांत पण अन्याय पाहून कधीही न झुकणारा होता. त्यांना भगवान शिवांकडून परशु म्हणजेच कुऱ्हाड प्राप्त झाली होती, म्हणूनच त्यांना परशुराम म्हणत. एकदा कार्तवीर्य अर्जुन नावाचा शक्तिशाली राजा ऋषी जमदग्नींचा आश्रमात आला. आश्रमात असलेल्या कामधेनू गायीने राजाचे उत्तम स्वागत केले. हे पाहून राजाच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने कामधेनू जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला. ऋषींनी त्याला समजावले, पण राजाने ऐकले नाही. परशुराम आश्रमात परतल्यावर सगळा प्रकार कळला. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाशी युद्ध केले आणि त्याचा अहंकार कायमचा नष्ट केला. थोड्याच दिवसात राजाच्या पुत्रांनी झालेल्या प्रकाराचा बदला घेण्यासाठी सुडाच्या अंध होऊन ऋषी जमदग्नींचा वध केला. हा प्रसंग पाहून परशुरामांचे हृदय दुःख आणि क्रोधाने भरून आले. तेव्हा तीव्र रागात परशुरामांनी प्रतिज्ञा केली, जो राजा अधर्म करील त्याचा अहंकार मी नष्ट करीन. त्या काळात अनेक क्षत्रिय राजा इतके अहंकारी, क्रूर आणि अन्यायी झाले होते की ब्राह्मणांचा अपमान, ऋषीमुनींचा छळ, सामान्य जनतेवर अत्याचार, धर्मनियमांचे उल्लंघन हे सर्व पिढ्यानपिढ्या चालत होते. अनेक क्षत्रिय राजा अतिशय अहंकारी, क्रूर आणि अन्यायी झाले होते. ते ब्राह्मणांवर, साधूंवर आणि सामान्य जनतेवर अत्याचार करत होते. धर्माचा मार्ग सोडून ते शक्तीचा गैरवापर करत होते. त्यानंतर त्यांनी अधर्मी क्षत्रियांचा संहार करून पृथ्वी अधर्ममुक्त केली आणि शेवटी ती काश्यप ऋषींना दान दिली. परशुराम हे ब्राह्मण होते, पण अन्याय सहन न करता त्यांनी शस्त्र उचलले. यातून त्यांनी जगाला शिकवले की धर्मरक्षणासाठी गरज पडल्यास शक्तीचा उपयोगही पवित्र ठरतो. इतके युद्ध करूनही परशुराम अहंकारी झाले नाहीत. ते हिमालयात तपश्चर्येला गेले आणि आजही ते चिरंजीव मानले जातात.